नमस्कार मंडळी, शौर्य मम्मी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। चला तर आज मस्तपैकी मिक्स असे पापड बनवूया। खूप छान असे पापड लागतात खायला, तर हे खूप वर्ष टिकणारे पापड आहे। तर हे अशा पद्धतीने पापड केले तर खूप वर्ष असे टिकतात आणि खूप टेस्टी लागतात हे पापड। तर मस्तपैकी असे मिक्स पापड बनवूया बघ मस्तपैकी। तर खूप छान असे पापड लागतात हे खायला। तर मिक्स पापड बनवण्यासाठी इकडे काय केले होते मी, तांदूळ घेतले होते। आपले राशनचे पण तांदूळ चालतात, तर इकडे मी राशनचेच तांदूळ घेतले होते। तर मस्तपैकी तर तांदूळ घेतले होते 1 किलो मी। तर स्वच्छपैकी तांदूळ स्वच्छपैकी धुवून घ्यायचे, 2 ते 3 पाण्याने सर्व घाण काढून घ्यायची, स्वच्छपैकी धुवून काढायची। नंतर 5 मिनटं भिजवायला ठेवून द्यायचे। तसेच जास्त भिजवायला नाही ठेवायचे, तसेच 5 मिनटं भिजवायला ठेवून द्यायचे। भिजून झाल्यानंतर काय करायचे, उन्हामध्ये वाळू घालायचे। वाळल्यानंतर बघा सर्व घाण पाणी काढून टाकलेलं आहे मी, तर हे उन्हामध्ये वाळायला ठेवून द्यायचे। तर उन्हामध्ये वाळले की काय करायचे, काढून घ्यायचे। बघा हे मस्तपैकी असे आपण उन्हामध्ये वाळून झालेले आहे। तर आता मग याच्यामध्ये मी काय करणार आहे, तर पावभर याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकणार आहे मी। पावभर हरभऱ्याची डाळ आणि अर्धा पाव आपली उडीद डाळ टाकणार आहे। ते खूप छान असे मिक्स पापड लागतात, टेस्टी खूप लागतात हे खायला। तर अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचे। तर दळून आणायचे आपण, दळणीमधून दळून आणायचे। तर दळल्यानंतर पीठ वगैरे गाळून घ्यायचं। नंतर इकडे मी चूल वगैरे पेटून घेतली, त्याच्यावर गंज ठेवून पाणी गरम करायला ठेवून दिलं। तर नंतर इकडे आपण चाळणीने आधीच गाळून घेतलं पीठ। त्याच्यामध्ये काय करायचं, जिरं टाकायचं, आपली चिली टाकायची, जाडसर चिली टाकायची, त्याच्यामध्ये जिरं टाकायचं, थोडासा ओवा टाकायचा आणि कोथिंबीर टाकायची, लसूण टाकायचं, थोडीशी हिरवी मिरची टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं। मिश्रण एकजीव करायचं, कोथिंबीर भरपूर टाकायची, त्याच्यामध्ये खूप छान अशी टेस्ट लागते कोथिंबीरीने। तर मस्तपैकी असं मिश्रण एकजीव करायचं। तुम्ही याच्यामध्ये गरम पाण्याने पण भिजू शकता, तर मी इकडे थंड्याच पाण्याने वापर केलेला आहे। तर थंड्याच पाण्याने आपलं मिश्रण भिजवून घेतलेलं आहे, आपला डोक झालेला आहे। तर अशा प्रकारे असे गोळे करून घ्यायचे, तापट अशा प्रकारे सर्व गोळे करून घेतले मी। तर अशा पद्धतीने असे गोळे करून घ्यायचे। तर पाण्याला उकळी आली तर काय करायचं, तर त्या पाण्यामध्ये आपले हे गोळे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे, उकळल्या पाण्यामध्ये। तर 10 ते 9 मिनटं त्याच्यामध्ये उकळू द्यायचे, जिथपर्यंत आपले गोळे असे तरंगत नाही तिथपर्यंत उकळू द्यायचे मस्तपैकी। नाही तर कच्चपणा राहतात त्याच्यामध्ये उकळले नाही की। तर 10 मिनटं मी याच्यामध्ये उकळू दिले, खूप अशी जास्त उकळू द्यायचे। तर आपल्याला जास्त गडबड नाही करायची, उकळू द्यायची, नंतर काढून घ्यायची। उकळल्यानंतर सर्व बघा हे सर्व उकळून झालेले आहे। तर अशा पद्धतीने मी काढून घेतले सर्व। तर मी हे थंड करून घेतले। थंड झाल्यानंतर काय करायचे, तर एक एक गोळा मी घेतला आणि हाताने असा मॅश केला। सर्व गोळे अशा थंड झाल्यावरच मॅश करायचे, गरम करायचे नाही। तर थंड झाल्यावर सर्व गोळे मॅश करायचे। नंतर थंड्या पाण्याचा वापर करायचा आपण। थंड पाणी जसं लागते आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं टाकायचं। तर मी याच्यामध्ये थंड पाणी टाकत आहे आणि तशा पद्धतीने आपला गोळा हा चुरत आहे। अशा पद्धतीने गोळा असा मस्तपैकी मॅश करून घ्यायचा थंड पाणी टाकून। तर सर्व गोळे मी अशाच पद्धतीने सर्व मॅश करून घेतले। नंतर तेलाचा हात लावून आपल्या एका पाट्यावर छानपैकी असा गोळा चुरून घ्यायचा। मस्त अशा लाट्या करायच्या आणि चाकूच्या आकाराने सर्व लाट्या एकसारख्या करून घ्यायच्या। अशाच पद्धतीने मस्तपैकी बघा किती छान असं आपलं झालेलं आहे, शिजून झालेलं आहे। तर अशा पद्धतीने सर्व लाट्या करून घ्यायच्या। नंतर मी याच्यावर पैपाट बेलण्याने सर्व आपले पापड लाटून घेतले, असे छोट्या छोट्या आकाराने सर्व पापड असे लाटून घेतले। तर तुम्ही पन्नीच्या साहाय्याने पण हे पापड सोप्या पद्धतीने लाटू शकता। तर मी अशा पद्धतीने पापड सर्व लाटले। तर पन्नीच्या साहाय्याने एकदम सोपी पद्धत आहे, त्या साहाय्याने तुम्ही पापड हे करू शकता। तर सर्व पापड आपले लाटून झालेले आहेत। तर 2 दिवस ऊन देऊन आपले पापड असे तयार झालेले आहेत। खूप छान असे पापड लागतात, खायला खूप टेस्टी लागतात। तर मी इकडे तळून दाखवतो, खूप छान असे पापड आपले खायला लागतात। तर सर्व पापड हे बघा 2-4 पापड मी तुम्हाला तळून दाखवत आहे। तर खमंग असे पापड खायला लागतात। तर बघा असे सर्व पापड झाले आहेत। तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि लाईक करा आणि फॉलो करा। बाय बाय।